अरे यार, आजचा माझा हा एकट्याचा प्रवास चालू आहे. बघा ही पायवाट आहे. आज मी एकटाच पडलोय, पण नर्मदा मैया आहे माझ्याबरोबर, तेव्हा मी एकटा नाही आहे. बघा असं जंगल आहे, त्या जंगलातून अशी पायवाट आहेत. काही पायवाटेला झेंडे असतात, लाल कापड असतं, त्याच्या आधारे आपण पुढचा प्रवास करत असतो. तर आपण हे जंगल पार केलं आहे आणि आजूबाजूला अशी शेती आहे. बघा ही कापूस या पिकाची शेती आहे. मस्त अशी कापूसांची पिके आहे. पीक आहे हे कापूस या पिकाचं आहे बघा. आणि तिच्या बाजूनेच कापूस या पिकाच्या बाजूनेच आपला हा प्रवास चालू आहे. आता ही पायवाट आहे, पायवाटीने आपण पुढचा प्रवास करतोय. चला, नर्मदे हार, नर्मदे हार. नर्मदा परिक्रमा उत्तर तट करीत असताना आज मी उत्तर तटाचा पुढचा प्रवास आश्रमातून कुबेर भंडारी येथून एकटा प्रवास करत आहे. असं आजूबाजूला जंगल आहे. नर्मदा माईच्या कृपेने पुढचा प्रवास चालू आहे माझा. जिथे 8 रस्ते आहेत तिथे आपल्याला झेंडे लावलेले दिसतात. एक लाल कापड असतं, त्याच्या आधारे आपण हा पुढचा प्रवास करतोय. हे बघा असं हे जंगल आहे आणि त्यातून ही पायवाट. आजूबाजूला शेती आहे. हे बघा काही ठिकाणी शेती आहे, काही ठिकाणी असं जंगल. असा हा प्रवास चालू आहे. नर्मदा मैया सगळं बघते, तिच्याच आधारे मी निघालोय. तिचीच कृपा आहे. नर्मदे हार.